प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरुणी बुद्धिदे आराध्य मुनेश्वरा प्रियलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावरती विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः। रणी मारोणी इंद्रजित सौमित्र झाला विजयान्वित तेने सुखावला रघुनाथ सुग्रीवयुक्त स्वानंदे। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, रणभूमीच्या ठिकाणी भगवंताचे परमभक्त असणाऱ्या लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं, लक्ष्मणजी विजयी झाले याचा आनंद सुग्रीवासहित प्रभू रामचंद्र सर्व वानर व्यक्त करतात। नष्टे कोटी कपटी येणे इंद्रजित दुर्धर सृष्टी तो मारिता शस्त्रवृष्टी सुकानु कोटी सर्वासे। इंद्रजित कशा प्रकारचा होता? हटी नष्टी कोटी कपटी, हट्टी राक्षस होता महाराज। जगाचा नाश करण्याबद्दल हट्ट धरलेला, कपटी होता, नष्ट होता। कपटी किती होता? कोटी कपटी। आणि त्याच्यामुळे इंद्रजित हा सृष्टीमध्ये दुर्धर होता, परंतु कोटी सात्विक असणाऱ्या लक्ष्मणाच्या सामर्थ्यानं राक्षस मारला। सुखी झाले नर वानर सुखी झाले ऋषीश्वर दैत्य दानव सुरवर सुखी समग्र सौमित्र। राक्षस मारल्यानंतर नर वानर दैत्य त्या ठिकाणी देवलोक ऋषीलोक सर्व सुखी झाले, पण कुणामुळं? सुमित्रामुळं। सुखी समग्र सुमित्रे आणि दुःखी समग्र कुमित्रे। राक्षस कुमित्र असतो, जगातल्या प्रत्येकाला त्रास देतो, त्याला सुमित्रानं मारलं। येरी कडे लंके माझारी इंद्रजिताची भुजा थोरी पडली सुलोचना मंदिरे खडगधारी सायुध। आणि इकडं लंकेमध्ये लक्ष्मणानं बाण मारल्यानंतर पडलेली भुजा दणकन त्या ठिकाणी सुमित्रेच्या दारामध्ये आयुधासह हातात खड्ग असलेली भुजा जमिनीवरती पडली। सुलोचना निज मंदिरे शिव स्वरूपानोणी अंतरी शिव स्मरणी निरंतरी ध्यान करीत शिवाचे। आणि सुलोचना तिच्या घरामध्ये हृदयामध्ये भगवान शिवाची मूर्ती आणून अखंड भगवान शिवाचं चिंतन करत बसलेली होती असं सांगतात। जवळी असता सखिया बहुत शिवपूजा करीत अद्भुत तव अंगणी पडोनी अकस्मात ध्वनी होय भुजदंडाचा। अनेक मैत्रिणींना एकत्र घेऊन पतिव्रता असणारी सुलोचना भगवान शिवाची आराधना करत होती। मला टीव्हीवर चॅनल लावून बसली नव्हती। अहो, राक्षसाची पत्नी आहे, परंतु भगवान शिवाची परम भक्त आहे। काहीतरी शिकलं पाहिजे, कारण संस्काराशिवाय सामर्थ्य तयार होतच नाही आणि सामर्थ्याशिवाय प्रभाव निर्माण होत नाही। राक्षसाची पत्नी आहे, भगवंताचं अखंड वर्णन करणाऱ्या संतांनी सुद्धा तिच्या वर्णनासाठी भावार्थ रामायणात एक अध्याय घातला। का? कारण आहे पतिव्रता आहे, भगवान शंकराची अनन्य भक्त आहे। अखंड भगवंताच्या चिंतनामध्ये असणाऱ्या सुलोचनेच्या दारात इंद्रजिताचा हात पडला। ऐकोनिया तो ध्वने सुलोचना गजबजली म्हणी सवे सखिया गेहोनी पाहे अंगणी निज द्रष्टे। दणकन हाताचा आवाज आल्याबरोबर गजबजली, घाबरली
सर्व सख्या सोबत घेतल्या आणि पाहतीये. सख्या म्हणते सुलोचने स्वर्गी देवा दैत्यासी दारुण युद्ध होता हे जाण भुजा तेथून पडियले. सुलोचनेच्या मैत्रिणी म्हणू लागल्या, सुलोचने स्वर्गामध्ये देवांचं आणि राक्षसांचं, कारण राक्षसांना कामच नाही दुसरं, याच्या सोबत युद्ध कर, त्याच्या सोबत युद्ध कर, त्याला त्रास दे, त्यामध्ये युद्धामध्ये हा हात खाली पडला असावा, अशा प्रकारचा तर्क सुलोचनेच्या मैत्रिणी म्हणतात. ऐसा संवाद करिता जाना घाबरणे सुलोचना जवळी येवोनिया नयना पती हस्त जाना ओळखिला. अशा मैत्रिणींसोबत संवाद करत असलेली सुलोचना हाताची लक्षण पाहून घाबरली. जवळ येऊन पाहिलं आणि आपल्याच नवऱ्याचा हात असल्याचं ओळखलं. देखोनी इंद्रजिताचा कर सुलोचना भूमी घाली शरीर हृदयी कळवळोनी सत्वर विचार साचार पुसात. नवऱ्याचा हात ओळखला. कलियुगात नवरा ओळखणं कठीण झालंय मला. गोष्ट लक्षात घ्या, नवऱ्याचा हात ओळखला आणि धाडकन जमिनीवरती शरीर टाकून सुलोचना आक्रोश करतीये. म्हणे बुजे माय बहिणे मुळाली समज साजने पती इंद्रजित रणांगणी केवी सोडोनी आली सा. हे माय बहिणी, कारण जी नवऱ्याची आहे ती आपली, मग ती भुजा असेल की आणखी काही असेल, तू माझ्यासाठी मला मूळ म्हणून आलीस का माये? माझ्या पतीला रणभूमीच्या ठिकाणी एकटं सोडलीस की का? अभ्यंग मार्जन ऊर्ध्वतन करोनिया निरांजन स्वय घालोनी लोटांगण पुसे आपण भुजेसे. नाथ महाराज भाव व्यक्त करतायत. आपल्या पती परमेश्वराबद्दल असलेला आदर, मेलेल्या हाताला स्नान, अभ्यंग मर्जन तिनं घातलं की नाही हा विषय वेगळा, तिच्या मनामध्ये असलेला भाव, त्या पतीच्या भुजेचा असलेला सन्मान, एवढा दलिंदर नवरा असताना एवढा सन्मान आहे. संस्कारित घरच्या लेकराची शुभ लक्षण. कारण शेषाची मुलगी होती महाराज. एवढा विचित्र राक्षस असणारा पती, परंतु त्याला सुद्धा परमेश्वर मानावं आणि त्याची पूजा करावी, निरंजन त्याची आरती करावी, अशा प्रकारचा भाव व्यक्त करतीये. बोले गेलिया पाठे काय वर्तले रण संकटी तू आलीस कासया पाठी ते गुह्य गोष्टी मज सांगे. मी निकुंबळेला माझे पती गेल्यानंतर काय घडलं आणि तू या ठिकाणी कशी तुटून पडलीस हे सर्व मला सांग, अशा प्रकारे हाताला बोलते. माझपासून इंद्रजित युद्धा गेली या व्रतांत काय झाला तो साध्यंत मज यथार्थ सांगावा. माझ्यापासून इंद्रजित गेल्यानंतर काय काय घडलं ते साध्यंत मला सांग. आम्ही तुम्ही ओ साजनी दोघे जणी एकांग बहिणी काय वर्तले रणांगणी समूळ कहाणी मज सांगे. आम्ही तुम्ही एकांग बहिणी होय. तू सुद्धा इंद्रजिताची, मी सुद्धा होय इंद्रजिताची. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही बहिणी आहोत. इकडं तर माणसं सवती म्हणतात. ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे तो टीकेपेक्षा प्रशंसेकडे अधिक वळतो, स्वभाव आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात शंका आहे, संशय आहे, प्रेमाचा अभाव आहे, तिथं सहकार्याविरुद्ध सौजन्याशिवायचे तर्क मांडले जातात. ही विचित्रता असते. इंद्रजितावरती प्रेम आहे त्यामुळे त्याच्या मेलेल्या हाताला म्हणू लागले, तू माझी बहीण आहेस, तुम्ही आम्ही एका सेजेवरती शयन करणारे आहोत, त्यामुळं आपल्या स्वामीचं काय झालेलं आहे याचं कथन मला कर, अशा प्रकारे
जरी मी असेना सत्यव्रता पतिव्रता सुनिश्चित तरीत्वा ते तिचा व्रतांत मज साध्यंत सांगावा. मेलेल्या हाताला विचारू लागली, मेलेल्या हाताला, परंतु कशाच्या जीवावर? सत्वाच्या जीवावर. कारण सत्व असेल तर बोलता येतं. ज्याच्या अकाउंटला बॅलन्स आहे तो म्हणतो मी 1 लाख रुपये देतो आणि त्याच्या शब्दाला समाज मानतो. पण ज्याच्याकडे खडखडाट आहे त्याचं काय? गोष्ट लक्षात घ्या. तिच्याकडे सत्व आहे, तिच्याकडे सत्वाचं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यावर मेलेल्या हाताला बोलू लागली. जिवंत माणूस प्रतिसाद देईल याची खात्री नाही आणि मेलेला हात प्रतिसाद देणारच, शब्दाचं उत्तर देणारच. हा आत्मविश्वास स्वतः केलेल्या तपश्चर्येवर आहे. त्या ठिकाणी सुलोचना व्यक्त करते. तवते अचेतना भुजा चेतना नाही तेथे सजा येरीने स्मरला कैलास राजा. शरण तुझ मी स्वामी. त्या हाताला विनंती केली. मेलेला हात काय बोलणार आहे? तो बोलत नाही, तो निचेष्टित पडला आणि मग तिनं भगवान शंकराची आराधना करतीये. भुजांगणी आली चेतना विरहित पडली आत्मशक्ती चेतवून वहिले सजीव केली पाहिजे. तिनं भगवान शंकराची आराधना केल्याबरोबर भगवान शंकर म्हणू लागलेले आहेत किंवा हिच्या नवऱ्याची त्या ठिकाणी भुजा आहे ती भगवंताला म्हणू लागली अचेतन भुजा पडलेली आहे. तुम्ही सचेतन करून मला त्या ठिकाणी जो काही रणभूमीचा वृत्तांत आहे तो सांगा. अशा प्रकारे म्हणून या शिवाला गे स्तुती करिता ते प्रसंगी शिव दयाळू भक्ता लागी आज्ञा करी इंद्रात. म्हणून तिनं भगवान शंकराला विनंती केल्याबरोबर शिव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर त्या ठिकाणी भक्तासाठी दयाळू आहेत. त्यांनी इंद्राला त्या ठिकाणी सांगितलं, इंद्रा तुझा शत्रू जरी असेल तरी आमच्या आज्ञेनं काम करावं लागेल. त्या ठिकाणी इंद्राला आज्ञा देता मने भुजांतरी प्रवेश होण इंद्रजिताचे समर वर्तमान समूळ करावे कथन येथे अनुमान करावा. इंद्राला सांगितलं इंद्रजिताचं रणभूमीच्या ठिकाणी जे काही रणांगणाचं वृत्तांत आहे तू तर बघायला होतस ना. सगळ्यात पुढे इंद्र होता कारण इंद्रानं मार खाल्लेला होता इंद्रजिताचं. त्याला इंद्रजित मारताना बघायची हौस होती. मग तू जे जे काही बघितलास ते हातामध्ये संचार कर कारण हाताची देवता इंद्र. तू त्या ठिकाणी जा आणि जे जे घडलं ते सांग. कसल्याही प्रकारचा अनुमान जमणार नाही. नाही तर लोकांना म्हणलं ना रामायण लाव, नाही होत त्याचं आमचं जमत नाही. आम्ही एकत्र बसणार नाही आणि मग इंद्र म्हणेल आमचं त्याचं जमत नाही. तसलं काही जमत नाही. समर्थाची आज्ञा म्हणलं की गपचिप ऐकावी लागते. भगवान शंकरांनी सांगितलं शिवाचे आज्ञापन भुजांतरी इंद्रदान प्रविष्ट होनी आपण करी सचेतन भुजेसे. भगवान शंकराची आज्ञा ऐकली. इंद्र त्या ठिकाणी हातामध्ये गेला. सचेतन भुजा झाली म्हणता. ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेचे स्फुरण संज्ञा दावोनी आखून मागे साधन लेखनाचे. इंद्र त्या ठिकाणी इंद्रजिताच्या भुजेमध्ये संचार केला. त्या ठिकाणी चेतना प्राप्त झाली मेलेल्या हाताला. सुलोचनेच्या सत्वाचं बळ आहे. माय बापांनो ते हात थरथर 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 करू लागला आणि चेतनेनं खून करून लेखनी मागतोय. तवतीने भूमिकेवरी दौत लेखनी धडकरी आणोनी ठेविली निर्धारी लिहून सत्वरी
मागितले. तोपर्यंत तिनं त्या ठिकाणी जमीन साफ केली, दौताने लेखणी आणली आणि त्या भुजेच्या हातात दिली. 5 बद्ध भूमिकेवरी दौत लेखणी घेऊन करी ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरी अर्थ कुसरी विन्यास. पाचूची जमीन असणारी फरशी होती, त्याच्यावरती दौत घेऊन ती त्या ठिकाणी भुजा लिहू लागली. काय त्याचा अर्थ आहे ऐका म्हणतात. तवते भूमी 5 बद्ध अक्षरे उमटली शुद्ध ती सुलोचना वाची सुबुद्ध अर्थ विविध जाणोनी. 5 बद्ध पाचूची त्या ठिकाणी फरशी होती आणि तिच्यावरती त्या ठिकाणी शुद्ध अक्षर लिहिलेले आहेत आणि त्या अक्षरांचा अर्थ सुलोचना जाणतीये काय आहे ऐका. पतिव्रत सुलोचने तुझ विचारोनी गेली जाण लाहोनी रावणाचे आज्ञापन युद्ध दारुण मग केले. इंद्रजित त्या ठिकाणी बोलतोय अशा प्रकारे इंद्र हाता करवी लिहितोय. सुलोचने तुझी आज्ञा घेतली, मी रावणाकडे गेलो, रावणानं मला रणभूमीची आज्ञा दिली. पुढं काय झालं. जिमकोणिया वानर गण निकुंबळेसी जावणी जाण होमासी आरंभ करुणाग्नी सुप्रसन्न म्या केला. वानरांना जिंकलं म्हणतोय, जिंकलं याला रट्टे देऊन पळविल तर महाराज. अंगदाच्या ठेक्याला घेऊन पळालता. परंतु असो मी निकुंबळेला गेलो आणि त्या ठिकाणी यज्ञ केलो. प्रसन्न झाली यावनी रत प्रगटला प्रत्यक्ष दहनी 4 अंगुळेचा केरा होनी साठा नयनी देखिला. आणि त्या ठिकाणी यज्ञ केल्यानंतर अग्निदेवता मला प्रसन्न झाली. अग्निदेवतेतून रथ बाहेर आला होता. फक्त 4 बोट राहिला होता. 4 बोट साठावर यायचा, पण माझं कपाळ फुटलं. रथ होताची प्रगट युद्ध करीन मी अचाटायसा संकल्पाचा लोट होता अदृष्ट निष्फळ. रथ प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी युद्ध करीन मी अचाट. मला वाटलं होतं भयंकर युद्ध करील, रामाला मारील, पण माझं कपाळ फुटलं. काम घेऊन वानर भार विभीषण आणि हनुमान वीर सवे घेऊन सुमित्र आला सत्वर घाला सत्वर घातला. परंतु तोपर्यंत माझा चुलता त्या हनुमंताला, वानराला, लक्ष्मणाला घेऊन आला आणि त्यानं माझ्या यज्ञावर घाला घातला. होनिया प्रचंड शिळा हनुमान होनी उताविळा रथावरी घालिता गुळांगुळा रथ झाला भूमिगत. आणि त्या हनुमंतानं मोठी शिळा घेतली, दणकन माझ्या रथावर घातली, रथाचा चकचुरा केला. मज करी धरोनी दान अंग दया सोंडिता पण नेत्र उघडोनी पाहता दान तव वानरगण देखील. आणि त्या अंगदानं माझं मुंडक धरलं, चप 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 चापटा दिल्या, हिसका दिला. आणि मग मी सावध झालो तर जय श्रीराम वाले दिसू लागले. मग सावध होनी या सारथी रथ आणून या रथारोहण करून या युद्ध त्या सवा मांडिले. आणि मग सारथ्याला बोलवलं, रथावर बसलो आणि वानरांसोबत युद्ध करू लागलो. लक्ष्मण वीर जगजेटी प्रवेशोनी यज्ञवाटी उदा येता कडकडाटी देखील दृष्टी म्या मेघनाद. यज्ञवाटाच्या ठिकाणी हातामध्ये बाण घेतलेला लक्ष्मण कडकडाट युद्धाचा करत होता मी बघितलं. त्याशी छळ करोनी कपटी गेलो मेघाची पृष्टी हनुमंताने उठा उठे आणिला निहटी सौमित्र. चांगल्या मार्गाने जय श्रीराम वाले ऐकत नाहीत. मला कळलं, मी मेघाच्या पृष्ठावरती पळून गेलो. परंतु बजरंग बलीनं लक्ष्मण तिथं सुद्धा आणला. लक्ष्मणे आणि आम्ही युद्ध मांडिले रणभूमी लक्ष्मणे बाणाक्रमी शरीर रणभूमी
पाडिले. लक्ष्मणानं आणि आम्ही जबरदस्त अशा प्रकारे आकाशामध्ये युद्ध केलं. लक्ष्मण बलवान योद्धा आहे. त्यानं बाणाच्या जीवावर मला रणभूमीच्या ठिकाणी त्रस्त केलं. लक्ष्मणे विंदोनी सत्वरी उभय भुजाचे दिल्या शरे. एक पडली धरे वरी लंके माझारी दुसरे. लक्ष्मणानं सत्वर त्या ठिकाणी माझे हात कापले. एक जमिनीवर पडली, एक तुझ्या ठिकाणी आली सुलोचने. अशा प्रकारे हातली त्वय घालिता श्रीरामाची शपथ. तेने बाणाशी बळ अत्यंत इंद्रजिताचा शिरपात केला निश्चित. सौमित्र सुलोचने लक्ष्मणानं श्रीरामाची शपथ बाणाला घातली. त्याच्यामुळं बाणाला अद्भुत बळ, कारण ज्याच्या सोबत राम आहे तो बलवान आहे. होय. मग बाण असेल की काही असेल महाराज, कारण राम ही बलवंताची शान आहे. वा. त्याच्यामुळं रामाची आण घातली. बलवान असणाऱ्या बाणानं रणभूमीच्या ठिकाणी माझा शिरच्छेद केला. इंद्रजिताचा हातली त्वय एक भुजदंड उडाला. तो तुझ कारणे मूळ धाडिला. शिर रामचंद्र नमनाला गेले तुझला कळावे. आणि एक हात मी तुला मूळ म्हणून पाठवलाय. माझं शिर त्या भगवंताच्या चरणाला समर्पित केलंय हे तुला कळण्यासाठी हाताला. धड पडले निकुंबळेसी शिर नेले रामचंद्रापाशी. आता आपल्या सतीत्वासी प्रगट जनासी दाखवे. माझं धड निकुंबळेला पडलेलं आहे. माझं शिर प्रभूच्या चरणापाशी आहे. माझा हात तुझ्या जवळ आहे. आता तुझं जे सतीत्व आजपर्यंत घरात होतं ते जगाला कळलं पाहिजे. काय महाराज सुलोचना आणि मंदोदरी. हे बघा, रामाच्या घरी राहून पतिव्रतेपणा पूर्ण करणं अवघड नाही. कारण चांगल्याकडे बघून चांगलं वागता येतं. परंतु निव्वळ राक्षसाच्या घरी राहून सीतेच्या बरोबरीचं सतीत्व जपणं काही बाजारातल्या खारका खाल्ल्या इतकं सोपं नाही. माय बापांनो, यांच्या राक्षस असून सुद्धा यांचं वर्णन, यांच्यासाठी एक एक अध्याय संतांनी लिहावा. जे संत भगवंताशिवाय कुणाचंच वर्णन करत नाही, कुणाचंच करत नाही, तोंडाकडे सुद्धा बघत नाही. परंतु ज्यांनी आपल्या धर्मानुसार पतीची सेवा राक्षसाच्या घरात सुद्धा केली, ते सतीत्व तुझा आहे. तू ते उघड कर. योग्य वेळ आहे. सुलोचनेच्या समोर इंद्रजिताचा हात लिहितोय. सतीत्व असेल संपूर्ण तरी अवलोकावा. लक्ष्मण वंदोनी श्रीरामाचे चरण शिर आपण मागावे. आणि सतीत्व जर संपूर्ण असेल, होय, अपूर्ण सतीत्व आणि संपूर्ण सतीत्व यात फरक आहे. अपूर्ण सतीत्व म्हणजे काय? देहधारी नवऱ्याला खरं मानणं, हे अज्ञान निष्ठेचं सतीत्व. आणि सत्य सतीत्व म्हणजे जगातलं सत्यपती श्रीराम आहे. तो रघुपती आहे आणि त्याच्या भक्ताला वंदन करणं. माझ्या नवऱ्याला मारलंय म्हणून लक्ष्मणाचा द्वेष करणं हे मूर्ख सतीत्वाचं लक्षण. त्यामुळे लक्षात घ्या, श्रीरामाशी द्वेष करणारा कोणीही असो तो मूर्ख आहे. नवऱ्याला मारलं तरी रामाच्या भक्ताला चरणवंदना करणं हेच सतीत्वाचं लक्षण. त्यामुळे सांगू लागलेले आहे, सतीत्व असेल संपूर्ण तरी अवलोकावा लक्ष्मण. कारण लक्ष्मणाचं अवलोकन केल्याशिवाय सतीत्व अपूर्ण आहे. कारण सत्याचं अधिष्ठान असणारा श्रीराम लक्ष्मणाला अवलोकन केल्याशिवाय भेटत नाही. लक्ष्मणाचं अवलोकन करावं, मग वंदोनिया श्रीरामचरण. लक्ष्मणाचं अवलोकन केल्याशिवाय, रामाचं वंदन केल्याशिवाय माझं शिर तुला मिळणार नाही. त्या ठिकाणी इंद्रजित बोलतोय, प्राणार्पणे लक्ष्मणा भव समुद्र पार झालो जाना. तुझी मार्ग प्रतीक्षा सुलोचना करीतो जाण
वेगे येई. मी लक्ष्मणाला प्राण अर्पण केलेला आहे आणि प्राण अर्पण करून भव समुद्रातून पार झालोय. पार झाल्यानंतर बोलू लागला, स्वतःच कल्याण त्यानं करून घेतलंय आणि सुलोचने तुझी वाट पाहतोय. ऐसा पातबद्ध भूमीवरी वाचिल्या अक्षरांच्या हरी, तेने सुलोचना सुंदरी अंग धरेवरी टाकीता. अशा प्रकारे त्या ठिकाणी फरशीवर लिहिलेला मजकूर सुलोचनेनं बघितला आणि देह जमिनीवर टाकते. इंद्रजिता तुझवीन मददाही दिशा, झाल्या शून्य कवना देऊ आलिंगन शुभ वचन कोणा बोलो. देहधारी स्त्री म्हणून सुलोचना त्या ठिकाणी रडू लागलेली आहे. इंद्रजिता तुझ्याशिवाय 10 दिशा मला शून्य झाल्या, कुणाला बोलू. एकांतामध्ये महाराज पती आणि पत्नी हे वेगळं नातं आहे. ज्या ठिकाणी माणसाला अंतःकरण मोकळं करता येतं, कुणाला आलिंगन देऊ रे इंद्रजिता, म्हणून धाय मोकलून रडते. मज वाचून तुझला क्षण वियोग नवचे सहिला, तो तू आज टाकून मजला सायुज्य पदाला जाऊ पहासे. अरे इंद्रजिता माझ्याशिवाय तुला क्षण एक कंठत नव्हता, परंतु तू आज मला सोडून सायुज्य पदाला जाऊ पाहतोयस. मला सोडून, कारण दोघांनी महत्वाचे, जोडी महत्वाची, परंतु मोक्ष ज्यावेळेस समोर असतो का, मोक्षाला जात असताना जोडीनं जायचं विचार करायचा नाही, आपापलं बघायचं. इंद्रजितानं आपापला विचार केला. सुलोचना म्हणू लागली तुम्ही तुमचाच का विचार केला. त्या सत्व सामर्थ्याचा संसार होता, त्यामुळे एकमेकांवरती तशा प्रकारची निष्ठा आहे. आणि सायुज्य पदाला जाताना माझा विचार केला नाहीत का, अशा प्रकारचा भाव ती व्यक्त मी अनाथ श्री नाही मजनाता, आता काय हे जीवित येईन त्वरित तुझ पासे. तुझ्याशिवाय मी अनाथ आहे. शिरावरती नाथ नसणं अनाथाचं लक्षण आहे. आणि अशा प्रकारचं मी जगणार नाही, मी तुझ्या सोबत येईल. सुलोचना उच्च तुटल्या साप सुरुळी की जळा वेगळे मासोळी, तेवी सुलोचना तळमळी नाही ते वेळी देह शुद्ध. बघा देह शुद्धी नाहीये. शेपूट तुटल्यानंतर साप सुरुळी सळसळ 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 वळवळ करते, तशा प्रकारचं दुःख करती ही देहधारी सुलोचना आहे. ही सत्वावर आरूढ झालेली सुलोचना नाही आहे. एक सामान्य स्त्री जशा प्रकारचा विलाप करतीये ती सुद्धा करते. गडबडा भूमीवरी लोळत नाना पर्या क्रंदत, बहुत ग्लानी करिता क्रोश बहुत मांडीला. गडबडा जमिनीवरती लोळू लागलेली आहे, नाना प्रकारे आक्रंदन करते, अनेक प्रकारची ग्लानी दुःख व्यक्त करत सुलोचना रडते. काम शांतीमती सखी जाण आणि विवेक सका, पण शांतीमती सुलोचने लागून विवेका विचारून म्हणे माते. माय बापांनो संगत चांगल्याची पाहिजे, कारण संगतीनं माणूस वाया जातो, संगतीनं माणूस सुधारतो. संगतीने होतो पंगतीचा लाभ, वा संगतीने होतो पंगतीचा लाभ. महाराजांची संगत भेटली की शक्तीच्या पंक्तीला जाते. टानिक वालं भेटलं की वाकडं तोंड करून पेतय, नालीत पडतय. संगतीचा विषय माय बापा. सुलोचनेच्या जवळ कोणत्या सती आहेत? शांती मती. सुलोचनेची बुद्धी कशी आहे? शांत आहे. आणि विवेक सखा, तिचा जो निश्चय आहे तो विवेक आहे. तिची जी विचार करण्याची बुद्धी आहे ती शांती आहे. आणि सुलोचना शांती आणि विवेक या दोन्हींचा सल्ला घेऊन काय करावं याचा विचार करते. आता पती समागम सायुज्य पदाती सुगम, प्राप्त होय उत्तम धाम, तो उपाय परम योजावा. शांती मतीनं सांगितलं. आता रडून रडून या ठिकाणी काही फायदा नाही.
आता लवकरात लवकर नवऱ्यासोबत सायुज्य मुक्ती गाठावी अशा प्रकारचा विचार करते. ऐसे ऐकता वचन सुलोचना विचारी आपण विना वैराग्य प्राप्ती विन रामचरण नातुडते. होय, सायुज्य पद आता आपल्याला मिळवायचं आहे अशा प्रकारचा विचार केला, परंतु तिला माहिती होतं मला विना वैराग्याचं राम मिळेल हे शक्य नाही, सायुज्य मुक्ती मिळेल हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही. राक्षसाची पत्नी होती, पण श्रीराम मिळवण्यासाठी प्रथमता काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. आणि आजकाल पैसा मिळवण्यासाठी परमार्थात येतात. तसं नाही बाबांनो, देव मिळवण्यासाठी यावं. साधन काहीही असेल, साध्यात तडजोड नाही. श्रीराम मिळवायचा आहे. विरक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय दृढ भाव नाही, भावाशिवाय भगवान नाही. या पायऱ्या आहेत आणि त्या पायरीतली पहिली पायरी विरक्ती आहे. आणि तिने विचार केला, आता अनुरक्ती रामचरणाची असेल तर संसाराची विरक्ती झालीच पाहिजे. सांडोनी प्रपंच विलास सर्व भावी झाली उदास, ग्रह धनादी स्वर सर्व श्वास झाली उदास सुलोचना. तिनं त्या ठिकाणी क्षणार्धामध्ये सांडोनी प्रपंच विलास, प्रपंचाचा विलास सोडून दिला. सर्व भावे झाली उदास, संसारावर सर्व भावानं उदास झाली. ग्रह असेल, धन असेल, तिच्याकडे धन काही कमी असेल का? सोन्याची लंका ज्याची त्याची ती राजसून होती महाराज, राजपुत्राची पत्नी होती. सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी क्षणार्धात सज्ज झाली. लोकीचे संपत्ती इंद्रजिते मिळविली होती, तिची गणना करावी किती बहुसंपत्ती सागर. त्रैलोक्याची संपत्ती चोरणारा जगात नंबर 1 चा डाकू होता आणि त्याची ती बायको होती महाराज. काय कमवलं असं? आपल्याकडे एका एका अधिकाऱ्याचे लाख लाख रुपयाचे टॉयलेट आहे. 1.5 लाखाचा पेन सापडला म्हणे एका अधिकाऱ्याचा 10%. काय महाराज चोऱ्या चोरी करतात. ज्या देशात लोकांना राहायला घर नाही तिथला एक अधिकारी एवढा मोठा चोर आहे. आणि ज्या देशात राहायचे घरकुल सोन्याचे त्या देशाचा श्रीमंत राजकुमार आणि त्याची ती पत्नी होती. परंतु क्षणार्धामध्ये देव मिळवायचा म्हणलं तर सगळ्यावर उदास झाले. आम्ही उदास झालो म्हणलं तर 500 रुपयाची पट्टी. याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यावरी जर माणसानं मागितलं तर म्हणते महाराज हे लय झालं. माय बापांनो, आपुलिया आहे जो असे जागता. आपलं हित समोर आल्यानंतर हितासाठी कंजूसपणा करेल तो महामूर्ख. ती मूर्ख नव्हती, ती शहाणी होती. एवढं कमवलेलं सगळं धन क्षणार्धामध्ये वाटण्यासाठी सज्ज झाली. वस्त्रे ललामे अमोलिक तयाचे न करवती लेख, सुलोचना मानी ओक देह सार्थक मांडिले. नाना प्रकारची वस्त्र आहेत महाराज. कोणकोणती मलमल असेल, काय काय असेल ते असेल, आपल्याला काय माहिती, आपण सामान्य माणसं. नाना प्रकारचे करोडो रुपयाची वस्त्र होते, करोडो रुपयाचे दागिने होते, लाखो करोडोनं काय काय असेल ते असेल, भरपूर संपत्ती होती. परंतु देह सार्थक, देहाचं सार्थक करण्याचं तिनं ठरवलं. आम्ही देहाचं सार्थक करण्याची इच्छा मनात आणत नाही म्हणून लोलूप झालो आणि शेंबडे लेकर पोसण्यात आखा देह खर्च. पुरुषार्थ हा व्यक्तीनं लेकर तर पोसावी, समाज पोसावा आणि स्वतःच सार्थक करणं विसरू नये. गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस देहाचं सार्थक करण्याची वेळ येते त्यावेळेस सर्वावर उदास झाली. अशा तृष्णा कामना यांची बोळवण करुणी जाना, निस्पृह झाली सुलोचना. दान धर्मा करू सरले. दान धर्म करण्यासाठी कोण कोण बाया हकलून द्याव्या लागतात? अशा तृष्णा कामना.
आशा असणारा माणूस दान करू शकतो का? नाही. ज्याला तृष्णा आहे, ज्याच्या मनामध्ये कामना आहे, इच्छा आहे, होय. तो दान करू शकत नाही. या 3 बाया पहिल्यांदा हृदयातून हाकलल्या तिनं. आणि मग दान धर्म करून भगवान श्रीरामाचा धर्म वाढेल या दृष्टीनं दान करू लागली. कारण स्वतःच कल्याण करण्याच्या इच्छेनं भरलेली होती. जडित मुद्रालंकार मणिमंडित उत्तम हार इंद्रजिताचे भांडार वाटी समग्र द्विजांचे. मुद्रा जडित अलंकार शिक्के मारलेले महाराज. ISI स्टॅम्प कोणता म्हणतो आपण? होय. 24 कॅरेट सोनं असलेले स्टॅम्प मारलेले अलंकार, मणी मंडित उत्तम हार. इंद्रजिताचं सगळं भांडार खुलं केलं कारण स्वतःच कल्याण करायचंय. बोलावणी ऋषी ब्राह्मण आणि सुवासिनी जाण वाटिती झाली धन अपरिमित जाण ते काळे. आणि कोणत्याही राक्षसांना वाटू लागली का? नाही महाराज. कारण राक्षसांना वाटलं तर मग अर्थ काय? होय की. सुहासिनी बोलवल्या, ब्राह्मण बोलवले आणि त्यांना दान देऊ लागले महाराज. त्यांना दान देऊ लागले. माय बापांनो कळलं पाहिजे, स्वतःच्या कल्याणाची वेळ आली ना, जगातलं काही बघायचं नाही महाराज. माणसं पॉलिशावर पॉलिशा. बाबांनो ज्ञानेश्वर महाराजाची पॉलिशी काढा. वा वा. खूप चांगली पॉलिसी माऊलींनी काढली. काय? आणि डायरेक्ट घर आहे हो. कुठं ते पण वैकुंठात. होय. ज्ञानदेवा धानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले. इथले डुप्लिकेट पैसे फेकून द्यायचे आणि वैकुंठात मोठा फ्लॅट नाही, अख्खा बंगला महाराज. वा. तिनं विचार केला आणि धन वाटायला सुरुवात केली. करोनी लोभाचे बोहरी न देणे दौडोनी दुरी कृपणता घालोनी बाहेरी वाटी सुंदरी सर्वस्वा. माय बापांनो काय काय केलं तिनं? करोनी लोभाची बोहरी, लोभाला झपके देऊन घराच्या बाहेर काढलं महाराज. कृपणता, चेंगटपणा बाई हाकलून लावला, चेंगटपणा हाकलला. आणि न देणे दवडोनी दुरी, न देण्याची जी भावना आहे ती दूर केली. आणि जेवढं आहे तेवढं वाटू लागले महाराज. घेणारा कंटाळे. कारण ज्याला राम घ्यायचा आहे ना, ज्याला ओरिजिनल पैसा पाहिजे, ते डुप्लिकेट नोटाला हात सुद्धा लावत नाही, फेकून देतं महाराज. ज्याला 2000ची ओरिजिनल नोट कळते, त्याला जर 2000 कुपन लिहिलेले नोट असेल ते असं झटकन फेकून देतं. तशा प्रकारे ज्याला राम पाहिजे ते डुप्लिकेट धन एका सेकंदात झटकून टाकतं. तशा प्रकारे ती टाकते. लोभे धन पुरो जाते मुळीच त्याकडे माती भूमी निपेक्ष निक्षेपली संपत्ती तोंडी माती पाषाण. लोभानं लोक धन पुरतात आणि मुळीच त्याकडे माती, त्याची माती होते, त्याच्याकडे मातीच राहते महाराज. लोभानं पैसे पुरीत या अकाउंटला त्या अकाउंटला. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने याजानं पैसे कशाला द्यावे? नाही, अजिबात नाही. मला सांगा ना, त्याचं व्याज काही ह्याच्या मसन वाटत आणून देणार आहे का? अरे बाबा नो, शक्त्या करा, सत्य करा. आपापलं गतुड सोबत घेऊन चला, पुढं पाठवून द्या ना. फुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी. या जगामधलं धन खर्च करा. वा. परमार्थ महाधन जोडा. जोडी देवाचे चरण. वा. देवाचं चरण जोडा रे वाग हो. राक्षसाच्या घरात जन्मलती, माफ करा, चांगल्या घरात जन्मलती, राक्षसाच्या घरात नांदली होती, पण शेवटी जातीवर आली. देव मिळवण्यासाठी संपत्ती वाहते. पैसे नोहे सुलोचना सर्व संपत्ती दिदली दाना देता उल्हास चौगुना वाटिले धना निर्लोभत्वे. होय, तैसी नोहे सुलोचना.
मरताना माती घेऊन जाणारी सुलोचना नाहीये. होय. नाही तर काही माणसं मला संसारात वैतागलेली. हा. महाराज म्हणते फाशी घ्यावं वाटायला फाशी. अरे मग एवढा पैसा आहे 2-3 लाख दे की. होय की. नाही बघू महाराज बघू. अरे फाशी घ्यायला तयार आणि पैसे देऊ म्हणलं की बघू. तुला यमाचे रट्टे खायचे, दुसरं काही नाही वागा. इथं माणसं तळमळतात, त्रासाचं जीवन जगतात आणि वर सुद्धा मार खाण्याची सोय करून ठेवतात. होय होय. त्याला वाटतं मला 24 तास मारलं पाहिजे कारण मी आहेच एवढा नालायक. बाजूला सप्ताह चालू असताना इटाळ असल्यासारखं वाकडं तोंड करून जाते महाराज. तिकडं मारक्या डोंगरासारखं महाराज लोकांवर तुंबून असते. देवानं एवढं दिल्यानंतर सुद्धा स्वतःच कल्याण करण्याबद्दलची उदासीनता शेवटी अंती वाटोळ करत असते. राक्षसाची पत्नी असून सुद्धा आपुली आहे जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. सर्व भांडार खोलले आणि भगवंताच्या अपेक्षेत वाटते. दास दासी सेवक त्यासी दिदले यथेष्ट कनक. त्या माग त्यासी नभे विमुख सती चोख सुलोचना. मागणाराला माग परततच नाही. दास असेल दासी असेल कारण ती हलकी सती नव्हती. सती चोख सुलोचना. होय ती सुमित्राची कन्या होती म्हणून तिचं लोचन कसं आहे सुलोचन. होय आणि सुलोचन काय पाहतात रूप पाहता लोचनी. वा सुख झाले ओ साजनी. अशा प्रकारचे सुलोचन जे पांडुरंगाचं अवलोकन करतात ते सुलोचन. होय अभंगात आहे ना. अशा प्रकारची ती सुलोचना भगवंत जिच्या नजरेत आहे. सामान्य धनाचा त्याग करतीये. आप्तयाच कत्रप्त झाले धन परमित उरले. नेताने ववेना उबगले धन राहिले तळी बहुत. आप्त त्या ठिकाणी खुश झाले महाराज. महाराजाची अपेक्षाच किती हो शक्तीला गेलं की 200 दिले की नाचत येत महाराज. काय म्हणते बक्कळ मिळाले. आता राक्षसाची पत्नी वाटू लागली. हांडा द्यायचा महाराजाला. 200 खुश होणारा महाराज त्याच्या डोक्यावर सोन्याचा हांडा दिला. ती परत घ्यायला येईच ना. तेवढ्यातच खुश झालं. ती या बँकेत टाकू का त्या बँकेत टाकू. रोज राम म्हणणार येड झालं त्या धनाच्या नादात. आणि राक्षसाच्या संगतीत राहणारी राम मिळवण्यासाठी कोठारची कोठार रिकामी करू लागली. आणखी कोठार भरलीच होती. मग सुलोचना निजग्रहासी नमस्कारोनी साष्टांगेशी सखिया गे होनी समागमेसी निगे सासुसी भेटावया. सगळं घर रिकाम केलं. रिकाम्या घराला नमस्कार केला. तुमचा आमचा राम राम घ्यावा. राम राम घ्या म्हणले. आता आम्ही खऱ्या रामाकडे चाललो. सासूच्या दृष्टीला निघाली. सतीपणाचे अलंकारी पांढरा तो डरगळ सरी. हरिद्रा कुंकुम सिंदुरे दिसे सुंदरी घवघवित. त्या ठिकाणी सतीचा वेश घातला. पांढरी साडी घातले कारण पांढरा रंग हा सत्वाचा. शांत सत्व हे शांत असतं म्हणून शांततेचा रंग कोणता पांढरा आहे. ते शुभ्र लोचन त्या ठिकाणी कपडे घातले. सुंदर अशा प्रकारे ललाटावरती कुंकू लिहिलं आणि त्या ठिकाणी ती निघाली. शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र शुभ्र सुमनांचा श्रंगार तेने सोबतसे सुंदर मनोहर पतिव्रता. पांढरी साडी घातलेली आहे. पांढरी चोळी घातलेली आहे. पांढऱ्या फुलाचा गजरा घातला आणि सुंदर त्या ठिकाणी सुलोचना निघते. वाहनारूढ व्हावे जरी रामन लभे निर्धारी. या करिता पादचारी निज निर्धारी चालले. तिच्याकडे काही वाहन नव्हते का. परंतु वाहनानं देव भेटत नाही. शरीराचं विमान करावं लागतं. ज्यानं मान विनम्र केला ते विमान. आणि म्हणून संत पंढरपूरला कशानं जातात विमानानं जातात महाराज. विनम्रतेचं वाहन शरीरानं जप तप करत
भगवान मिळतो कारण भाव बळे आकडे. ये रवी ना कळे. तिने विचार केला का एवढं धन मिळवलंय आता पांडुरंग मला वाटच बघणार आहे? नाही. भगवंताच्या पुढं जय जगा धाकुटा होई जय. तै जवळे माझी राक्षसाची पत्नी होती, परंतु राम मिळवण्याच्या अनुरक्तीनं पायानं चालते. आदरे भुजेच्या पूजना करोनी भावे प्रदक्षिणा घालून या लोटांगणा वाहिली जाना सुखासने. भुजेला सन्मान केला, नवऱ्याच्या हाताचा सन्मान, कारण नवऱ्याला देव समजून. नवरा देव नसतो बरं, नवऱ्याला देव समजून त्याचा सन्मान करायचा असतो. जेव्हा खऱ्या देवाच्या आड नवरा येतो त्यावेळेस नवऱ्याचा विचार करायचा नसतो. मी परत सांगतोय, कारण मातीच्या मूर्तीची तोपर्यंत पूजा जोपर्यंत खरा देव समोर येत नाही. माय बापाची देव म्हणून पूजा करावी, पण खऱ्या देवाच्या आडवे आल्यास मायबाप तुडवले तरी चालतात. मी व्यासपीठावरून बोलतोय, हे सत्य आहे. आणि खरा देव श्रीराम आहे, आणि तो मिळवण्यासाठी शास्त्रानं विहित पती पूजा सांगितली आहे. म्हणून मेलेल्या हाताला सुद्धा सन्मान देऊन पूजा करून खऱ्या भगवंताकडे करोनिया राम नाम स्मरण सुलोचना निगे आपण पदोपदी पतीचे स्मरण करीत गर्जन वेळोवेळा. करोनिया राम नामाचं स्मरण केलं, पाऊलो पावली आपल्या नवऱ्याचं ध्यान करतीये, कारण पतीला परमेश्वर मानून, नवरा मानून नाही. एक संसारामध्ये रती सुखाचं साधन म्हणून नवरा नाहीये, देवाचं स्थान म्हणून नवरा समजावा, आणि मग त्याची पूजा भगवंत समजून केली की भगवंताला पोहोचते. कारण आपण दगडाची पूजा देव म्हणून करतो, कुणाला पोहोचते? देवाला. देव म्हणून नवऱ्याची पूजा केली की पूजा कुणाची आहे? हीच विष्णूची महापूजा, आणि अनुभव नाही तुझा, अशा प्रकारे ती करते. आली सभा मंडपासे रावण देखिला मंदोदरीसी साष्टांगे करोणी नमनासी वृत्तांतासी निवेदे. सभा मंडपाच्या ठिकाणी ती त्या ठिकाणी आली. तिनं सिंहासनावर रावण मंदोदरी सहित बघितला, नमस्कार करिता सासुसी नमस्कार. तवते आक्रंदली थोर माझा निमाला ज्येष्ठ कुमार दुःख दुर्धर घोटेना. मंदोदरीला नमस्कार केल्या बरोबर मोठ्यानं आरडली, महाराज एवढी सुंदर असणारी सून आज विधवा झाली. पोटचा गोळा असणारा इंद्रजित मेला, म्हणून मोठमोठ्यानं मंदोदरी रडते. ये रे माझ्या ज्येष्ठ सुता नावानी गिया इंद्रजिता लक्ष्मणे तुझिया केले घाता मुखही सर्वता दिसेना. ए माझ्या मुला बाळा 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 म्हणून मोठमोठ्यानं रडू लागली. लक्ष्मणानं तुझा घात केला रे. मुख सुद्धा मुंडक सुद्धा आलं नाही, हात तुटलेला घेऊन आली. अशा प्रकारचा विलाप एक माता करते. तुझे मजला परमदु सुख अंती तुझे न देखे मुख येणे मज झाले परम दुःख दुःखदायक संसार. तुझ्यामुळं मला खूप सुख व्हायचं, परंतु आज तुझं मृत्यू समयी मुख सुद्धा पाहायला मिळत नाही, यामुळं मला खूप दुःख झालंय. म्हणून दोष रामाला दिला का? काय म्हणू लागली? दुःखदायक संसार. रामानं दुःख दिलं म्हणत नाही, कारण राम दुःख देतच नाही. राम सर्व सुखाचं आगर आहे हे कळत होतं, म्हणून त्या पतिव्रता रामाला दोष देणं हे खऱ्या अर्थानं अभाग्याचं लक्षण आहे. ती सौभाग्यवान होती म्हणून दुःख संसार देतोय म्हणतीये. बाणाची सिजेवरी पहुडलासी अमित्र करी मी तव निजाची सोयरी अति दूरी अंतरले. बाणाच्या सेजेवर त्या ठिकाणी शत्रूकडे पहुडलास रे. मी त्या ठिकाणी तुझी आई असून सुद्धा दुरावले. अशा प्रकारे रडते.
करते तुझा आश्रय लंका नाता निश्चयसी केला होता रणी पावलासी घाता हे दुःखावस्था अनिवार्य ही अनिवार्य असणारी दुःख अवस्था आहे. त्या ठिकाणी तुझा रावणाला खूप मोठा भरवसा होता, परंतु तुझा तो भरवसा फोल गेला. रावणानं तुझ्या जीवावर माजून माजून काय काय काम केले नाहीत. एकच इंद्रजित आहे आणि त्याच्याच जीवावर हे सगळं वाईट कर्म तुझ्या बापानं धरलं होतं. चुकीच्या धर्मात तुझा बाप गेला आणि तू मेला. आता बापाचं सरलं ऐसे अक्रंदोनी भारी गडबडा लोळे धरणीवरी संभोकी सुलोचना नारी निज विचारी अति गुह्य. अशा प्रकारे मोठमोठ्यानं बोलून मंदोदरी जमिनीवरती शरीर घातलं आक्रंदन करू लागली. सुलोचना सासूला तुम्ही न करावे खेदासे अति सत्यत्वे सतित्वासे आजीचे नि सातवे दिवसे रावणासे प्राणांत. सासूबाई म्हणली अजिबात रडायचं काम नाही. आमचं उजडलंय, तुमचं 7 दिवस बाकी आहे. 7 दिवसामध्ये तुमचं सुद्धा कुंकू पुसलं जाणार आहे. रावण मरणार. मंदोदरी बोले आपण मजई आहे हे ज्ञान शिकविले नायके रावण कुळ निर्दळन याचे. मंदोदरीनं सांगितलं सुलोचने मला सुद्धा माहितीये, याला सांगून बघितलं, परंतु यानं कुळाचा काटा काढला. सोने मंदोदरी येता सुलोचना बाहेरी रावण देखोनी शंख खरी दीर्घ स्वरे अक्रंद. अशा प्रकारे सासा-सुनांचं बोलणं झालं. मंदोदरीची समजूत काढली. सुलोचना बाहेर निघाली. रावणानं बघितलं मोठ्यानं जनावर लोका दुर्धर देख ज्याचा प्रताप आटक तो मारिला एकाएक मनुष्य के लक्ष्मण. त्रिलोक्यात कुणाला न आवरणारा माझा मुलगा, परंतु साध्या माणसानं मारला. पुत्र दुःखदायी मुखे करी शंक दुःखे तळमळी दशमुखादो मुख मूर्छित. मोठमोठ्यानं रडत 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 मूर्छा आली. खाली तोंड घातलं. मोठ्यानं रडतोय. दुःखे मूर्छित दशानना तापटोनी सुलोचना करुणिया समाधाना गुह्य ज्ञाना अनुवाद. दुःखानं मूर्छित झालेला रावण सुलोचनेची पाठ थापटून काय बोलतोय नालायक. घाई देता प्राणवीर पावती कृत कल्याण पती पावला ब्रह्मपद पूर्ण दुःख आपण न करावे. रणभूमीच्या ठिकाणी सन्मुख युद्ध करत असताना वीर जर मेला तर तो सद्गतीला जात असतो, ब्रह्मपदाला प्राप्त होत असतो. रावण हुशार होता. तो त्या ठिकाणी सांगू लागला तुझ्या नवऱ्याचं वाईट झालेलं नाही, तू दुःख करू नको. वाणी श्रीराम शपथ व्रते सौमित्राचे निधस्ते इंद्रजितासी परमगते दुःख तदर्थीन करावे. अध्यात्म उपदेशामध्ये त्यानं सांगितलं लक्ष्मणाचा बाण श्रीरामाच्या अनुवृत्तीनं श्रीरामाच्या सामर्थ्यानं आलेला होता आणि रामाच्या सामर्थ्यानं आलेल्या बाणाच्या आघातानं मेलेलं शरीर ब्रह्मपदाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्या अकल्याणाची चिंता करू नको, त्याचं निश्चित कल्याण झालेलं आहे. रावण बोल धैर्य धोरणी संपूर्ण सांडा शोक दुःख रुदन माझे काही विज्ञापन सावधान अवधारा. पहिल्या 2 ओव्यांमध्ये बोलला तो ज्ञानी रावण आणि आता बोलतोय तो मूर्ख रावण. गोष्ट लक्षात घ्या. आता रडणं पडणं सोड म्हणला. मी तुला विनंती करतो ते आहे. अहो स्वामी लंका नाता ससुर आणि माता पिता तुम्हीच माझे सर्वता ऐका आता वचन माझे. माफ करा, ती बोलू लागलेली आहे. स्वामी लंका नाथा तुम्ही आता माझे सासरे आहात, मायबाप तुम्ही आहात, माझं ऐका. इंद्रजिताचे शिर कमळ घेऊन गेले गुळांगुळ ते आणोनी द्यालये वेळ तरी मद सकळ पावले. तिनं सांगितलं आमचं काय व्हायचंय ते झालंय, पण नवऱ्याची माती करण्यासाठी मुंडक तरी आणून द्यायचा पराक्रम जर तुमच्यात असेल तर मला सगळं मिळालं असं मी समजते.
सासरे बुवा तेवढं मुंडका आणायची ताकद ऐसे दाखवा. बोलता सुलोचना वेशाला से रावणा सैन्य पाला नारे पाला ना सन्नद सैना करावे तिचं गे. बोलणं ऐकलं आवेश आला म्हणलंय सैन्य आणा रे सैन्य आणा आपण जाऊन मुंडका आणू. म्हणे सुलोचने माय स्वस्त होऊन या राही इंद्रजिताचे शिर लावला हे आताची पाहे आणि सुलोचने तू शांत राहा आत्ता जातो आणि इंद्रजिताचं मुंडकं घेऊन येतो. जिंकोणी सौमित्र रघुनाथ वधोन यावा नरसमस इंद्रजिताच्या शिरा समवेत भेटी त्वरित पै येतो. किती नालायक असेल बरं किती. इंद्रजितासारखा बलवान मुलगा मारलाय ना आणखी म्हणतो सैन्य तुझ्याकडे उरलेच काय आता. आता सैन्य घेऊन जातो राम मारतो लक्ष्मण मारतो. पहिल्या दिवसपासून असंच म्हणाले गाढव. राम मारतो अरे पोटचा मुलगा इंद्रजित एवढा भयंकर असणारा त्याचं मुंडकं मिळवण्याची अवकात उरली नाही तरी सुद्धा राम मारण्याचा अहंकार गेला नाही. त्याला रावण म्हणावं निर्लज्जपणे बोलतोय. तव पर्यंत आपण स्वस्थ करून अंतकरण येथे असावे जाण युद्धा कारणे मी जातो. तोपर्यंत तू शांत राहा मी आत्ता जातो युद्ध करून आणतो. ऐसा विर्भावानो नाही मंदोदरीने सुलोचने लागून एकांती नेवणी जाणा ईशा परी सांगितलं. अशा प्रकारचा आविर्भाव रावणानं आणला. मंदोदरीनं सुलोचनेला एकांतात नेलं. म्हणली या नालायकाचं काही ऐकू नको मी तुला सांगते. रावण बोलतो ज्या गोष्टी त्या अवघ्या मिथ्याचा वटी तुवा स्वयं जाऊन उठाउटी श्रीराम भेटे पै द्यावे. रावण जे बोलतोय ते सगळं काय मिथ्या सावट गोष्टी आहेत. याच्या फलकट गोष्टीमध्ये अडकू नको. तू भगवंताच्या चरणावर जाऊन नमोनिया श्रीराम चरण तया जावोनिया शरण शिरानोनी स्वहित अजान आपणा आपण उद्धरे. जाऊन रामाच्या चरणाला वंदन कर. रामचंद्र प्रभू कृपाळू आहेत ते शिर देतील आणि तुझ्या नवऱ्याची संपूर्ण देहाचं दहन करता येईल. कारण अपूर्ण माती करणं हा खूप मोठा अपमान असतो. महाराज भारतामध्ये 2 सैनिकाची शिर 2011च्या आसपास नेली होती. अपूर्ण देहाचं दहन केलं. बलवान देशाचा राजा असता तर पाकिस्तान खतम करून आणले असते शिर. का अपूर्ण देहाचं दहन करणं हे सामर्थ्यहीनतेचं लक्षण आहे आणि ते आपल्या अंगी नसावं. त्यामुळे श्रीराम चरणाला जाऊन वंदन कर. प्रभू दयाळू आहेत त्यातून तुझा उद्धार होईल. मंदोदरीनं सांगितलं. मूर्ख रावणाचा ऐकू नको. झाली विनाशरणांगत कार्य न साधे त्वरित आपले आपण स्वहित करावे निश्चित साजने. आणि रामाकडून काही मिळवायचं असेल तर शरणागतीला पर्याय नाही. तुझं तू हित करून गानोनी साचार सोय करावा विचार दृढ धरोनिया निर्धार श्री रघुवीर शेवी माये. अशा प्रकारचा विचार कर. मनामध्ये दृढ विचार करून श्रीरामाच्या भजनाला स्वाधीन जो होय त्याचे कार्य कधी न होय स्वय आपण आपली सोय स्वहित पाहे साधारे. सांगितलं परस्वाधीन होय दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार संपला. म्हणून वागहो आपुली आपण करा सोडवन. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचं कार्य साधू शकत नाही. त्याच्यामुळे आपापलं भजन करा. उग दिंडीत बघा होत असते दिंडीत बी पण तसं नसतंय. दुसऱ्यावर नाही माय बापांनो स्वतः भजन करा. स्वतः राम मिळवण्यासाठी कष्ट घ्या. तुझ्यावर संकट आलंय तू तुझ्या नवऱ्याची माती कर. लंकेत किती लाख लोक होते. इंद्रजिताच्या मातीला यायची कुणाची हिंमत आहे का. एवढा जय श्रीराम वाल्यांचा दरार आहे. पण जय श्रीराम वाल्यांना विसरलेल्या भारतामध्ये आतंकवाद्याच्या मातीला लाखो लोक. गोष्ट लक्षात घ्या. दरारा सज्जनाचा पाहिजे त्याशिवाय विश्व कल्याण होऊ शकत नाही. मंदोदरीनं सांगितलं रामाच्या चरणाला जा त्याशिवाय इंद्रजिताचं दहन शक्य नाही. कोणी मंदोदरीची मात सुलोचना घाली प्रणिपात येवोनी नमिला लंकाना ताज्ञा त्वरित
मागत असे मंदोदरीचं बोलणं ऐकलं, रावणाला वंदन केलं, म्हणली सासरे बुवा आज्ञा द्या, आमचा आम्ही बघता. मागावया पतीच्या शिरा भेटू जाईन श्रीरामचंद्रा आद्र्या मज दावी दश शिरा तू सासुरा मज लागे. पतीचं शिर आणण्यासाठी रामाच्या चरणावर जाईल, तू सासरा आहेस म्हणून तुझी आज्ञा घेणं कर्तव्य आहे, तू मला आज्ञा दे. शोभे बोले दश शिर सीता विरळी विरहा तूर तुझ देखोन याती सुंदर रामचंद्र सोडीना. जाणून या भविष्य चिन्ह आज्ञा देता झाला रावण, मग सुलोचना निघे आपण रामान मन करावया. रावणानं भविष्याचं चिन्ह जाणलं, सुलोचनेला आज्ञा दिली. सुलोचना प्रभूला वंदन करण्यासाठी योग याग कोटी स्वप्नी नवे श्रीराम भेटी, तो श्रीराम आज देखेन दृष्टी हर्ष गोरटी चालले. कोट्यावधी यज्ञ केल्यानंतर सुद्धा जे प्रभू स्वप्नात येत नाहीत त्या भगवंताला पाहण्यासाठी आनंदात हृदय कळवळून भुधा दंड पाद चार्याती प्रचंड राम नामे गर्जुन वितंड ध्याना खंड रामाचे. हृदयामध्ये नवऱ्याचा हात धरलेला आहे, मुखामध्ये प्रभूच्या नामाच्या गर्जना करत सुलोचना निघाली. वाजंत्र्याच्या गडगर्जनी चालली, सत्व शिरोमणी पदोपदी ओवाळणी अक्षयवाणी नारीची. अक्षयवाणी नारीची होय, तिचं लोचनच काय सुलोचना. वाजंत्र्याच्या गडगर्जनामध्ये सत्वाच्या सामर्थ्यावरती सत्वातीला शुद्ध अशा प्रकारच्या श्रीरामाला आकळण्यासाठी मिळवण्यासाठी चालतीये. सवे सखिया सांगा तिने राम रूपानुनी ध्यानी, सुलोचना एकनिष्ठ मणी राम स्मरणी चालले. सोबत त्या ठिकाणी सख्या घेतलेल्या आहेत, रामरूप अनोनी ध्यानी. कारण रूप पाहता लोचनी. लोचन कोणतं आहे? धन्य धन्य सुलोचना नित्य करीती अवलोकना. नित्य रामाचं अवलोकन करणार ते सुलोचन. कारण जे रामाला पाहत ते सुलोचन, रामाला बघत नाही ते दुर्लोचन मरच. अशा प्रकारची ती सुलोचना अनुसंधानात श्रीराम देखता श्रीरामाचे टक, सुलोचनेसी अति हरिक आजी माझे भाग्य चोख रघुकुळ टिळक देखे ना. आज माझं भाग्य चोख आहे, मला राम पाहायला मिळणार आहे, म्हणून त्या ठिकाणी टक लावून पाय टाकते. जय जयकारे गर्जन करुणी घाली लोटांगण, वंदावया श्रीराम चरण कर जोडून राहिले. जय जयकारानं गर्जना करू लागलेली आहे. भगवंताच्या नावाचं चिंतन गजर करून राम पाहण्यासाठी आतुर दृष्टीनं चालते. वानरे देखले सुलोचना रावणे सीता धाडिली जाना, सर्वे करुणी गर्जना राम राणा नमियला. वानरांनी सुलोचना बघितली. प्रभू रामचंद्र भगवान की जयच्या गर्जना केल्या. म्हणले पोरग मारल्यानं अक्कल आली, कैकी सीता पाठवली रावणानं. म्हणते दिदली धाडोनिया युद्ध भया. वानर म्हणतील सीता धाडली जाना, वानर म्हणती वानर म्हणती नाही एवढंच आहे. ऐकोणी वानराचे वचन, काय बोले रघुनंदन रावण जिवंत असता दान सीता आपण देखो ना. होय, रणभूमीच्या ठिकाणी भीतीनं रावणानं सीता सोडली के काय के. रामचंद्र प्रभूंनी सांगितले हे मरेपर्यंत सुधरत नाही. हे हट्टी रावण आहे, कारण भगवंताला अवतार घ्यायला भाग पाडलं महाराष्ट्रानं. आणि मग अवतार घेतलेल्या अवतारातून उद्धार केल्याशिवाय स्वतः मानील का रावण? नाही मानील. हट्टी रावण आहे. प्रभूंनी सांगितलं तो मरेपर्यंत मानत नाही. वृत्ता वृत्तांत जाणोनी कोण येते विचारोनी, समस्त स्वस्थ रघोनी अवलोकोनी पहावे गे. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं कोण येतंय जरा लक्ष करून पहा. राम भक्तासे पाही पाप वासना सर्वता नाही, तव सुलोचना येत पायी
राम नाम गर्जता राम भक्तासी न पाहे अन पाप वासना सर्वथा नाही. पापाची वासना सर्व प्रकारे थोडी सुद्धा ज्याच्यामध्ये नाही त्याला रामभक्त म्हणतात. आणि त्या रामभक्ताच्या शुभ लक्षणांनी विद्यमान असणारी सुलोचना प्रभूकडे येते. वांडरी खालत्या केल्या माना तवा आली सुलोचना घालूनी रामाशी प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेविले. वानर शांत झाले तोपर्यंत सुलोचना आली भगवंताच्या चरणावरती साष्टांग लोटांगण घातलं. हनुमंत म्हणे रघुनाथा पहिलं हे इंद्रजिताची कांता सुलोचना पतिव्रता वंदनार्था आली असे. बघा अनुक्रम लक्षात घ्या. सुलोचनेनं सत्वानं जरी देव मिळवला असला तरी संतांनी शिफारस केल्याशिवाय अर्ज मंजूर होत नाही. सुलोचना आल्याबरोबर प्रभूच्या चरणावर पडली. हनुमंतानं सांगितलं. हनुमंत म्हणले रामा आम्ही बघितलेलं गिराईक आहे त्याच्यामुळे हनुमंताच्या नजरेत पडारे वाग हो त्याच्याशिवाय कल्याणच नाही महाराज. त्यांनी सांगितलं इंद्रजिताची पत्नी अतिशय शुभ लक्षणे ही सुलोचना पतिव्रता आहे. तव कृपाळू रघुनाथ पुसोनी पूर्ण मनोगत हेची पूर्वावे मनोरथ ऐसे हनुमंत बोलिला. भगवंता तुम्ही कृपाळू आहात. मग हिचं जे काही मनोरथ असेल होय बायको कुणाची आहे राक्षसाची आहे तरी सुद्धा हनुमंतानं सांगितलं ही जे म्हणल ते द्या. आता रामाचा स्वभाव आहे भक्तांनी जे सांगल ते गपचूप ऐकतो डोळे झाकून ऐकतो. हनुमंतानं बिनधास्त सांगितलं कारण हनुमंताला तिच्या सतीत्वाबद्दलचं ज्ञान आहे. ही इंद्रजिताला जिवंत करण रावण असं काही बोलणार नाही याची खात्री आहे. हनुमानजी बोलताय. श्रीराम म्हणे ओ माये उठी उठ्यो सळे इच्छा असेल ती बोल स्वय पूर्वी न जाय निज धामा. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं माय उठ तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण करील कारण आता माझ्या हातात काही राहिलं नाही. ज्याच्या हातात होतं त्यानं सांगितलंय जे मागल ते द्या त्या ठिकाणी मी तुला द्यायला तयार आहे. ऐसे त्रिवार बोलता सुलोचना उठली तत्वता हृदयी भुजा दंडा सता श्री रघुनाथा स्तवन करे. अशा प्रकारे प्रभूंनी बोलल्यानंतर हृदयाला हात लावलेली हात धरलेली इंद्रजिताची पत्नी सुलोचना प्रभूला बोलते. जय जय ओ श्रीरामा भक्त काम कल्पद्रुमा मी शरणाले मेघ श्यामा चरण महिमा कोण जाणे. जय जय ओ श्रीरामा भक्ताचे कल्पद्रुम असणारे मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवंता मी तुमच्या चरणाला वंदनाली. तव तुझे आले शरण वानरी इंद्रजिताचे शिरदान आणि लेणी देऊन आपण सनात मजला करावे. मी तुम्हाला शरण आले प्रभू. वानरांनी इंद्रजिताचं शिर आणलेलं आहे तेवढं देऊन मला सनात भेटवावे सौमित्रा तो आम्हा स्वानंद सोयरा द्यावे इंद्रजिताच्या शिराई विहिताचारा करीन. सौमित्राला भेटवा तो आमचा कोण आहे स्वानंद सोयरा. कारण सचितानंदाची गाठ सौमित्राच्या बाणानं आणि तुम्हा आम्हाला सौमित्राच्या पावलानं म्हणून संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. त्याचं कारण आहे त्याची माझे हित करीती सकळ. त्यांच्या बाणानं राक्षस असणाऱ्या माझ्या नवऱ्याचं आणि त्याच्या पातिव्रत्यपणानं माझं हित झालंय. आम्ही स्वानंदाला पोहोचलो. तो स्वानंदाचा स्वैरा असणारा लक्ष्मण मला दाखवा आणि इंद्रजिताचं शीर द्या. विहित आचार जो काही वेद विहित आहे मेलेल्याचे संस्कार करावेत तो मला संस्कार करण्याचा अधिकार द्या प्रभू. मी तव तुझी कन्यका जामात्र शिर देवोनी देखा बोलवन करी रघुनायका कमीन मागे काही. भगवंता मी तुमची कन्या आहे. तुम्ही तुमच्या जावयाचं शीर द्या. मला जवळचं नातं घेतलं आणि त्या ठिकाणी बोलू लागली. खरंच होतीच
शेषाची मुलगी होते, त्यामुळे मी तुमची मुलगी आहे, मला त्या ठिकाणी शीर द्या माझ्या नवऱ्याचं, असं विनंती. ऐसे बोलता सुलोचना हृदयी कळवळला राम राणा, अवलोकोनी वानर सेना काय वचना बोलत. सुलोचना बोलल्यानंतर हृदय द्रवल. भगवान कृपेचा सागर असणारे प्रभू वानरांकडे बघून काय बोलतात. अहो सुग्रीवा जांबवंता नळ निळ अंगदादी तत्वता विचार मानला की समजता इंद्रजित कांता काय बोले. रावणाची सून असणारी सर्व वानराला भगवंतानं विचारलं, म्हणले ही काय बोलते, तुम्हाला पटतय का? हे तव रावणाची सुना लागी आली शरण, इंद्रजिताचे शिर देऊन बोळवण केली पाहिजे. ही रावणाची सून आहे, इंद्रजिताची पत्नी आहे, हिला शीर देऊन बोळवण केली पाहिजे. प्रभू बोलतात. ऐसे बोलता रघुनाथ सुग्रीव म्हणे वानरनाथ सुलोचने, तुझ वृत्तांत कैशा त्वरित समजला. अशा प्रकारे बोलल्यानंतर वानर म्हणू लागले, सुलोचने ऑनलाईन तर फेसबुकला लाईव्ह नव्हतं म्हणले, तुला कस काय कळालं तुझा नवऱ्याला मारलाय म्हणून? कारण ही इकडं पोहोचेपर्यंत ती सगळं करून इकडं आलती. महाराज विचार केला आणि विचार करा. ऐसे शिर आणिले वानरी, तुझ श्रुत झाले कवणे परी, भुजदंड धरिला हृदयावरी, तो धडकरी दाविला. आणि शीर आम्ही आणलेलं तुला कसं माहिती? तिनं हातातलं हृदयाला लावलेला हात इंद्रजिताचा दाखवला. काय बोलते? परिसे वानरनाथा सुग्रीवा, माझे अंगण भूमीवरी बरवा, भुजदंड आला जेव्हा प्रार्थना तेव्हा म्या केली. हा हात माझ्या अंगणात ज्यावेळेस येऊन पडला सुग्रीवा, त्यावेळेस मी हाताला प्रार्थना केली. भूमीवरी वर्तमान लिहिले सविस्तरी, तो हा भुजदंड हृदयावरी म्हणून निर्धारी दाविला. भूमीवरती या हातानं मला सर्व वृत्तांत लिहून सांगितलाय, म्हणून मला कळलं. बोलिला सुग्रीव वीर, तोंडीचे तोंडी समाचार, कोण मानी साचार ऐक निर्धार सांगतो. आणि तोपर्यंत सुग्रीव म्हणू लागला, तोंडानं तू काही बोलशील ना आम्ही मानू असं होणार नाही. शीर प्रत्यक्ष बोलेल, तुझे पातिव्रत्या साक्ष देईल, आमासाच मानेल नाही तरी फोलकट. वानर विचित्रच असते महाराज. सुग्रीव म्हणला, जर हात बोलू लिहू शकतो तर शीर बोलू शकतो, आणि शीर जर नाही बोललं तर तुझं पातिव्रत्य फोलक. श्रीराम सत्ने करोनी शिर दिदले आणोनी, सुलोचना देखोनी नयनी हर्षित मनी पै झाले. शीर बोलेल ज्याच्याकडे सत्व आहे त्याला काय भीती आहे, ती आनंदित होऊन काय बोलते. शिर घेऊनी या सन्निधाच्या अंचळे पुसोनी यथाविध, निढळा निळवणी निढळ विनोद बोले सुबद्ध सुलोचना. शीर जवळ घेतलं महाराज, कपाळाला कपाळ लावलं, नवऱ्याचं शीर आहे, ती त्या ठिकाणी काय बोलते. आसन घातले पद्मासन, भुजदंड आणि शिरदान पुढे मांडीवरी घेऊन काय आपण बोलत. पद्मासन घेतलं, एका मांडीवर हात एका मांडीवर मुंडका, आणि काय बोलते. अहो इंद्रजिता स्वामी वानरी, तुमचे शिर रणभूमी घेऊन आणले झेलते योमी, तो राग मनी न धरावा. पतिव्रता परीक्षा देऊ लागले. नवरा मेलाय, नवऱ्याचा हात हातात आहे, नवऱ्याचं मुंडक समोर आहे, पण ज्याच्याकडे सत्व आहे त्याला परीक्षा द्यावीच लागते. महाराज काय म्हणू लागले, वानरांनी तुमचं शिर नेलं याचं दुःख सोडून द्या, अशा प्रकारे बोलते. मी तव तुझी निजदासी प्रतारणान करावी, मदसी साक्ष देवनी वानरासी पतिव्रतापणासी साच करे. मी तुमची पत्नी आहे, माझी या ठिकाणी प्रतारणा होतीये, माझी प्रतारणेतेपासून मला वाचवा आणि माझ्या पतिव्रतेपणाची साक्ष द्या. वानरी मांडली माझी छळना, तुझं वाचून सांगू कवनाईसे बोलवणी, सुलोचना करी नमना हस्ते से. वानरांनी माझी प्रतारणा मांडलीये, वानर माझ्या पतिव्रतेपणाचा छळ करताय, तुमच्याशिवाय मी कुणाला सांगू. नाना परी उपचारी शिरा लागी प्रार्थना करी, शिरण बोले निर्धारी मग अंतरी विचारिता. नाना प्रकारे प्रयत्न केले तरी मृत्यू पावलेलं शीर बोलत नाही, अंतकरणात विचार कर. एका शुद्ध भावाविन वरपंगी उपचार दान करितान बोले शिरापण, आता सतीपण दाऊयासे. इथं शुद्ध भावाशिवाय वरपांकी काही जमत नाही महाराज.
संसारात जमत नसेल तर खरा देव मिळवण्यासाठी होय की जमेल का? नाही. त्यावेळेस तिनं अंतःकरणातून काय विचार करते? जरी मी सत्यपती व्रता असेन साचार तोता तरी साक्ष देव माझा व्रता श्री रघुनाथ समक्ष. जर मी खरंच पतिव्रता असेल तर माझा भरता पती या ठिकाणी रामाच्या समोर माझ्या पतिव्रतपणाची साक्ष देईल. सभायाभ्यंतरी आपण मने मी पतिव्रता असेन इंद्रजिता तुझ वाचून शेषा समान सर्वही. शेषा समान सर्वही. महाराज सब आह्य आत अंतकरणात सुद्धा आणि शरीरानं सुद्धा इंद्रजिता तुझ्याशिवाय सर्व सृष्टी बापासारखे शेषासारखी असं जर जीवन जगलं असेल. शेष शब्द गडबड करतो बरं काही. तिनं बोलली काय? ऐसा असल्या निर्धार साक्ष बोलावी प्रकर बोलो अचेतेन हे शिरपती वृत्ता साचार सुलोचना. मी बोललेलं जर खरं असेल, मी जर पतिव्रता असेल तर हे शिर माझ्या ऐकता सतीचे उत्तर थरथरले अचेतन शिर देखता श्रीरामचंद्र साक्ष साचार अनुवाद. सतीत्वाची शपथ वाहिल्यानंतर थरथर थरथर थर करत ते शिरामध्ये चेतनेचा संचार झाला. काय बोलतो? तैसा रामचंद्र सत्य सत्य तैसे सुलोचनेचे पातिव्रते जाणून या इत्यंभूत कार्य निश्चित करे स्वामी. जसा रामचंद्र प्रभू सत्वान सत्य आहे तसं त्या ठिकाणी सुलोचनेचं सत्व सत्य आहे. आता कार्यारंभ करा प्रभू. ऐसे साक्ष देता शिर वानरी केला जय जयकार सुखावला श्रीरामचंद्र चिंता तूर लक्ष्मण. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलल्यानंतर सर्व वानरांनी जय श्रीरामचा गजरे केला. रामाला आनंद झाला. परंतु शेषा समान सगळं दुनिया म्हणल्यानंतर आपली मुलगी लक्षात लक्ष्मणाच्या आलं. केवळ चेतन शिर साक्ष बदले पैसाचार संतोष आणि श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत. प्रभू सुखी झाले आणि आनंदानं काय बोलता? रघुनंदन म्हणे सुलोचने काय इच्छा ते बोलणे काय मागसी ते देईन सजने प्रसन्न वदने बोलिला. आणि कनवाळू कृपाळू असणारा भगवान त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी सुलोचनेला म्हणू लागले, सुलोचने जे मागशील ते देतो. सुलोचना म्हणे गा श्रीरामा भक्त काम क्लपद्रुमा पती शिर देऊन आमा पुनर्जन्मा देऊ नको. तिनं सांगितलं भगवंता आता काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा नवऱ्याचं शिर द्या, एकदा अंतक्रिया करू द्या, पुन्हा जन्माला घालू नका. भगवंता चरणी अक्षय वास तुझ्या नामी दृढ विश्वास हेची देवणी आमास निज धामास बोलवे. तुझ्या चरणावर अढळ श्रद्धा होऊ दे, तुझ्या नाम स्मरणावर अखंड विश्वास राहू दे. अशा धर्माचा निजपालक बनण्याचं अक्षय पद मागितलं असं सांग. ऐसे मागे सुलोचना संतोषला राम राणा पावाला अक्षय निज भवना शिरवचना दान माझ्या. अक्षय व भुवनाला तुम्ही पावाल अशा प्रकारचा प्रभूंनी आशीर्वाद. आणि कहोनी हर्षान्वित काय बोलता रघुनाथ आता उठविन इंद्रजित म्हणून हस्त उचलिला. महाराज देव लय विचित्र. आताच अक्षय पद दिलं लगेच म्हणला इंद्रजितालाच उठवितो. म्हणजे मुक्त झालेल्याला बद्ध करण्याचा प्रकार आहे. त्याला संसारातून सुटली, अनेक जन्माचं त्या ठिकाणी प्राप्त झालंय. लगेच म्हणला तुझा नवरा उठून संसाराला लावू का? त्यामुळे देव संसाराला लावण्यात चतुर आणि संत संसारातून काढून देवदेवाला लावण्यात चतुर. वा वा. अशा प्रकारचे प्रभू त्या ठिकाणी बोलतात. बोलिला हनुमंत वीर स्वामिनी हा परोपकार पुरे करावा विचार समग्र आता उदार न व्हावे. हनुमंतानं सांगितलं उदारपणा जरा कमी करा. तिकडं काय परेशान होऊन ते दलिंदर मारले तुम्हाला माहितीये का? तुम्ही आपलं इथं बसून खुशाल, त्या लक्ष्मणाचे माझे काय हाल झालेत मला माहिती. त्यामुळं अति उदार होऊ नका. जगाला भस्मसात करणाराला वाचवण्याच्या प्रयत्नात भगवंता पडू नका. हनुमान बोलिला लक्ष्मण हनुमानाचे वचन प्रमाण स्वामिनी करुणी आपण आज्ञापन
द्यावे सुलोचने. लक्ष्मण महाराज म्हणले होय देवा नुसत्या उचापती करू नका. तिनं मुंडक मागाली तिला देऊन टाका आणि काय मेल्यानंतर उद्धार करायचंय ते करा ना. तुम्हीच आहेत ना उद्धार करायला. सुग्रीव बोले सुलोचने प्रति शिर घेऊन निगत्वरी ते विलंब करावा यार्थी जाय निश्चिती निजमाये. सुग्रीवानं विचार केला म्हणला हा दयाळू आहे देव. राक्षसाला उठविलं तर तिला सांगितलं तुझं मिळालं का. निघ 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 लवकर इथून. अशा प्रकारे सुग्रीव ऐकता वचन शिरा भुजा दंड कवळून श्रीरामा नमस्कार प्रदक्षिण करोणी विनवणी करीत. तिला पण इंद्रजिताला जिवंत करायचं नव्हतं कारण तिनं सर्व भावानं उदास होऊन राम मिळवण्यासाठी आली होती. हातामध्ये एका मुंडक घेतला हात घेतला आणि निघाली. ऐके स्वामी रघुनाथा आधीचा दिवस युद्ध वार्ता आपण न करावी सर्वता वानर आपले आवरावे. भगवंता आजच्या दिवस युद्ध करू नका आम्हाला त्या ठिकाणी मोक्ष मिळवायचा आहे. वानरांना थांबवा प्रभूला विनंती. अवश्य मने रघुनंदन करी सुग्रीवाज्ञा पण आधीचा दिवस वानर गणरण कंदना न जावे. पतिव्रतीची कुणावर सत्ता आहे. तिची देवावरी सत्ता. भगवंताला सांगितलं युद्ध बंद करा. भगवंताचं कसं आहे सांगितलं तसं ऐकणार. सुग्रीवाला बोलवलं सांगितलं सैन्यांना ऑर्डर द्या विश्राम. ऐसे होता सुलोचना भुजदंड आणि शिरदाना मस्तकी वाहुणी रणांगणाने कुंबळे जाना जाती झाले. अशा प्रकारे प्रभूची आज्ञा वानरांना मिळाली. सुलोचनेनं हात आणि मुंडकं घेतलं निकुंबळेला निघाली. सर्व सखिया समवेत राम नामे गर्जत चरण चाली निकुंबळेत आली जेथ धड होते. सर्व सख्या सोबत घेतल्या भगवंताच्या नामाचा गजर करत निकुंबळेला गेली. शिर जोडोनी धडाशी उभय भुजा ठेवणी समीपेसे अग्निप्रवेशाचे सामग्रीसे स्वय साहितासे मांडिले. आणि शिर त्या ठिकाणी ठेवलं. धडाच्या सोबत दोन हात जोडले आणि अग्निप्रवेशाचं जे काही साहित्य ते मांडलं. रावणाचे हेरी वर्तमान निवेदिले ते अवसरी रावण मंदोदरी सपरिवारी स्वय झडकरी तेथे आले. तोपर्यंत रावणाच्या हेरांनी जाणलं मुंडकं मिळालंय. लपत छपत पोराच्या मातीला दलिंद्र आलं. रावणे येवोनी आपण कुंड करुणी चतुष्कोण आत चंदन काष्टे घालून त्यात कृषाण लाविला. रावणानं त्या ठिकाणी 4 कोणी कुंड केला. त्यामध्ये चंदनाची लाकडं घातले. ब्रह्मणोत्तमारथ पंडित त्याला मंत्र येत होत्या. पोराची माती करायची आपल्या नालायकपणानं वेळ आली याची लाज वाटत नव्हती. हौसनं करू लागलो. सुलोचना कुंडा समीप येती झाली आपोआप सतीपणाचे घेऊन रूपाग्नी समीप उभी ठेली. सुलोचना कुंडाच्या समोर त्या ठिकाणी आली. सतीपणाचं जे काही रूप आहे ते घेतलं आणि इंद्रजिताचे सर्व शरीर चिते मादी सपरिकर घालून याती सत्वराग्नी साचार लाविला. इंद्रजिताचं सर्व शरीर चितेमध्ये घातलं. तिनं अग्नी लावला. आपण राहुणी कुंडा जवळी सतीपणाची वाने ते काळी देती झाली वेल्लाळी सत्या सगळी मिळाल्या. आपण कुंडाजवळ बसली आणि सती पणाचं वाण ज्यानं त्याचा धर्म वाढवावा. ती पतिव्रता होती. पतिव्रतेपणाचा धर्माची दीक्षा इतर स्त्रियांना देते. स्वर्गी करते जय जयकार विमानी दाटले सुरवर वनी चेतना समग्र कुंड झाले वनिमय. स्वर्गापर्यंत ज्वाळा जाऊ लागलेले आहेत. सगळी कुंडामध्ये अग्नीच अग्नी. येरी पुजोनी रंगशिळा कुंडा प्रति प्रदक्षिणा केल्या उभी राहिली रंगशिळा चहूकडे अबला विलोके. रंगशिळा रंगवल्या. कुंडाला प्रदक्षिणा केल्या आणि सर्व महिलांमध्ये उभी आहे. स्वर्गी दाटली विमाने सत्याही देखिल्या नयने सुलोचने एकाग्रमणे करुणी आपण काय करे. स्वर्गामध्ये विमान दाटलेले आहेत. एवढ्या मोठ्या राक्षसाची माती होऊ लागली. सत्याही देखिल्या नयने. सुलोचनेनं एकाग्र मन करून काय करते. इंद्रजिताचे निज रूप ध्यानी आणले आपोआप तव देह भावना निज स्वरूप आपोआप विराले. इंद्रजिताचं त्या ठिकाणी देह रूप मनात आणलं. रामाचं मुखामध्ये स्मरण. इंद्रजिताचा देह दृष्टीनं दिसेनासा झाला. सत्व अवस्थेच्या पलीकडे ती गेली. विश्रोनिया देह भान इंद्रजिताच्या स्वरूपी निमग्न स्वय होणी आपण
अग्निप्रवेशन करीते झाले. देहभाव विसरला, इंद्रजिताचं रूप समोर आणलं आणि अग्नीमध्ये प्रवेश तव केला. ते दिप्यमान विमानी इंद्रजित देखिला नयनी उभयता एके ठाई होनी सायुज्य सदनी प्रवेशले. तोपर्यंत दिप्यमान विमानामध्ये इंद्रजित बसलेला तिला दिसला, त्याच्यासोबत गेली आणि सायुज्य पद गाठलं. क्षणा माझी तुझी सृष्टी देखते झाले सर्वई दृष्टी देव करीती पुष्प वृष्टे. वा, जय जयकार बोभाटी गर्जत. क्षणामध्ये दुसरी सृष्टी, कारण मेल्यानंतर कर्मभूमी संपली आणि धर्मभूमीच्या यश शिखरावर पोहोचली होती भगवंताच्या आशीर्वादाने. देवलोक पुष्पाचा वर्षाव करता. देव गेले आपल्या स्थाना लंकावासी जनदाना आठवीत सुलोचनाच्या गुणा पापल्या भवना स्वयं गेले. देवलोक स्वर्गाला निघून गेले, लंकेचे लोक सुलोचनेच्या गुणाचं वर्णन लंकेत लंका नातानी मंदोदरी अति आक्रोशे रुदन करी रावण म्हणे निर्धारी ऐके सुंदरी मंदोदरे. मोठमोठ्यानं रावण आणि मंदोदरी रडू लागली. रावण मंदोदरीची त्या ठिकाणी समजूत काढतो. आधी वडील पुत्र वडील सुन झाली उभयंताची बोळवण आता पण ही जाण सत्वर प्रयाण करावे. रावणानं सांगितलं, म्हणला पोट पोरगण मोठी सून मिले, आता आपलं जास्त दिवस राहिलं नाही. शोक करणे का सयासी आता राहणे नाही आपणाशी ऐशे बोलोणी सपरिवारेशी निज भवनाशी पय आले. आता रडायचंय कशाला, निघायची तयारी करू म्हणून घरी आले. ज्या रावणाची संपत्ती गणितान गणवती पुत्र पौत्र बहुसंतती ऐसा निश्चिती दुजा नाही. माझी पैसा मोजणं होणार नाही एवढा मी मोठा आहे. नगरी पाता सुवर्णाची सर्व देव सेवा करीती ज्याची विपरीत कळा कैशी आजची एक रावणाची उरला असे. ज्याचा पैसा मोजणं होत नाही, ज्याच्या पुढे देव लोक हमाली करत होते, त्याची विपरीत परी एकटाच उरलाय. मुनात्व पोर सगळे खपले, परिणाम श्रीराम द्वेषाचा. तोही मरेल रामबाण निदानी उरेल विभीषण ऐसे काळाचे करणे कोण जाणे कैसे होय. तो रावण सुद्धा रामाच्या बाणानं मरणार आहे आणि बियाला कोण उरणार आहे? विभीषण. विभीषण, कारण रामाचं नाव घेणार बेनच उरत. बाकी है शेतात गाजर गवत किती जरी माजलं तर मालकानं बघे पर्यंतच त्याचं माजणं ना. एकदा मालकानं खुरपा हातात घेतलं महाराज की बुडापासून काढत असतो, खरा मालक काढतोय, आळशी मालक सत्य करीत फिरते. तसं जय श्रीराम एकदा आले की राक्षसाचं बेन बुडवल्याशिवाय राहत नाहीत आणि सज्जनाचं उसाचं शेत पेरल्याशिवाय राहत नाही. एका जनार्दना शरण सुलोचना अग्नि प्रवेशन झाले सकळ निरूपण सज्जनी सावधान परिसावे. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो झाले सुलोचना अग्नि प्रवेशन. सकळ निरूपण सुंदर झालेलं आहे. नाथ महाराज वक्ते आहेत म्हणे आणि तुम्ही आम्ही त्यांचे सेवक आहे. भगवंताच्या कृपेनं सुंदर कथा सादर करण्याचा प्रयत्न, प्रभू चरणी सेवा समर्पित करावी आणि सेवा श्रवणा अंती श्रोता प्रभूचा भक्त बनावा, या उद्देशानं कथेचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न आहे, मानस आहे. श्रोत्यांनी सादर होऊन आदरासहित कथा श्रवण करावे असं सांगतात. पुढे राम रावणाचे युद्ध होईल आता सुसंबंध श्रोते परिसोत विविध निज बोध रावणा. पुढे राम आणि रावणाचं युद्ध होणार आहे. आता संसबद्ध बद्ध श्रोत्यांनी ऐकायचंय. श्रोती परिसोत विविध, सर्व श्रोत्यांनी ऐकायचंय की रावणाला निजबोध होणार आहे. कारण अहंकार रावण जाणार आहे, देही अहंभाव रावण निवटोनी आणि निजबोध असणारा आत्मा राम रावणाला दिसणार आहे. तो युद्ध प्रसंग, या युद्धकांडामध्ये लक्ष्मण शक्ती प्रसंगानंतर रावण मरणार आहे.
आता येणारा प्रसंग कोणता? उद्या राम आणि रावणाचं युद्ध होईल रणभूमीच्या ठिकाणी. पुन्हा लक्ष्मण शक्ती प्रसंग. अशा प्रकारे एकानंतर एक सुंदर अध्याय. एकाएकी एकनाथ शरणांगत भावार्थे जनार्दनाचे मी अपत्य लळे समस्त पाळीत. एकाएकी एकनाथ. होय, एकाला एक असलेला आणि एकच नाथ असलेला. नाथ महाराज सांगू लागले की माय बापांनो, शरणागत भावार्थे एकनाथाला मी भावार्थानं शरण आहे. जनार्दनाला मी सर्व भावानं समर शरण आहे. जनार्दनाचे मी अपत्य, मी एक आहे, एकाचा आहे, एक नाथ आहे. जनार्दनाला भावार्थानं शरण आहे. म्हणून जनार्दन स्वामी माझे लळे पाळतात. जसा बाप मोठा तसा लळा मोठा. 17वीचे स्तन्य देसी अनुहतासी समाधी बोधे बुजाविसी. होय, जशी माय मोठी तसा लेकराचा लळा मोठा. संसारातले लोक लय झालं खुळखुळा नाही तर सायकल आणूनच काय देतील. परंतु जयाची कामधेनो माय तयासी अप्राप्य काय होय. त्याला चंद्र सुद्धा खेळायला आणायचा असेल तर आणू शकतो. तस जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवृत्त आनंदे वर्षतीये. अनवृत्त आनंदाचा वर्षाव करणारे सद्गुरु आणि त्यांचं मी लेकरू आहे. म्हणून मला आनंदासाठी रामायण दिलंय. आणि खरं सांगू, संसारातल्या लोकांनी सुद्धा आनंदासाठी भीक मागत फिरू नका रे. रामायण ऐका. आजी आनंदुरे आनंद. सभायाभ्यंतरी अवगा परमानंदुरे. क्षणोक्षणाला परमानंदाची अनुभूती घ्यायची असेल तर आस्था भावार्थ रामायण ऐका आणि अनेकांना हे ऐकायला लावा. प्रत्येकामध्ये आस्था निर्माण करा. आस्थावंत जबरदस्त मजबूत समाजाचा भारत बनवायचा असेल, विश्वाचं कल्याण करायचं असेल तर राम आणि रामायणाला पर्याय नाही. त्यामुळे रामाचे भक्त बना. रामायण ऐका. राम राज्य येईल आणि झाले राम राज्य काय उने आभासे. मग सर्व लळे पाळले जातात. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. त्याच्यामुळे रामायण हे एकमेव सूत्र आहे. मायबापांनो, तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित. खरंच कुणावर प्रेम असेल तर त्याला कथा श्रवणाला लावा. स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध कांडिका कार्तिकाया सुलोचना अग्नि प्रवेशन अध्याय 41 या 184 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्णा हरे. खरंच महाराज जीवन आहे. आदरणीय सरांची भेट झाली की एक अध्याय होतो. कारण राम साधूची भेटी. साधूच्या भेटीत राम, साधूच्या वृत्तीत राम, साधूच्या अंतःकरणात राम, सभाई अभ्यंतरी अवधा परमानंदुरे. अशा प्रकारचं जीवन सर्वांनी जगावं. अशा जीवनाचा हेवा वाटावा आणि परमार्थाचा मेवा खावा. रामकृष्ण रामकृष्ण.